हॅलो गाईज, आपण आजच्या लेक्चरमध्ये आदानकाळ आणि विसर्गकाळ याचा डिफरन्स बघणार आहोत. ज्या तुम्हाला ऋतुचर्या अध्याय सांगितलाय त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ऋतू LAQ ला येऊ शकतो किंवा आदानकाळ विसर्गकाळ याचा डिफरन्स एक्सप्लेन करा हे तुम्हाला SAQ ला येऊ शकतो. प्रिव्हियस इयरला मोस्ट ऑफ द वेज हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. मार्काचं जे वेटेज आहे त्यानुसार तुम्हाला ते पॉइंट्स लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, आधी आपण काय करू की डिफरन्स लिहिण्याच्या आधी त्याचा अर्थ काय आहे किंवा त्याची डेफिनेशन काय आहे. कोणत्याही पॉइंटचा जेव्हा डिफरन्स लिहायला येईल तेव्हा त्याच्या डेफिनेशन पासून सुरुवात करायचं. सगळ्यात आधी आदानकाळ. याची डेफिनेशन तुम्ही अशी करू शकता की असा काळ ज्यामध्ये सूर्य आणि वायू याचं बल वाढलेलं असतं. ओके, सूर्य व वायू यांचं बल वाढलेलं असतं. शरीरातील जलांश शोषला जातो. ठीक आहे, कारण की सूर्याचं बल वायूचं बल वाढलं त्यामुळे वृक्षता वाढते, उष्णता वाढते आणि शरीरातील जो काही जलांश आहे तो शोषला जातो आणि सूर्य उत्तर दिशेला प्रवास करायला सुरुवात करतो, म्हणून त्याला उत्तरायण म्हटलं. ते आपण पुढे बघू. डेफिनेशन मध्ये 3 पॉइंट आले पाहिजे. ऋतुचक्रातला असा कालावधी ज्यामध्ये सूर्य आणि वायू यांचं बल अधिक असतं, त्यामुळे शरीरातील जलांश शोषला जातो आणि सूर्य उत्तर दिशेला प्रवास करतो, त्याला आपण आदानकाळ म्हणतो. विसर्ग काळाचं सेम तेच पॉइंट घ्यायचे पण थोडेसे अपोजिट घ्यायचे. ठीक आहे, विसर्ग काळ ऋतुकाळातील असा काळ ज्यामध्ये चंद्रमाचं बल वाढलेलं असतं, शरीराला तृप्ती प्राप्त होते. ठीक आहे, शरीरातील बल वाढलेलं असतं, तृप्ती प्राप्त होते शरीराला. तसेच सूर्य हा दक्षिणेला प्रवास करायला सुरुवात करतो. ओके, हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. सूर्य इकडे उत्तर दिशेला प्रवास करतो, इकडे दक्षिण दिशेला प्रवास करायला सुरुवात करतो. चंद्रमाचं बल चांगलं असतं, त्यामुळे तृप्ती आणि शीतता वातावरणामध्ये आपल्याला जाणवते. त्या काळाला आपण काय म्हणतो, विसर्ग काळ म्हणतो. ओके, डेफिनेशन क्लिअर सगळ्यांचे. 3 पॉइंट्स आले पाहिजे. कशाचं बल वाढतं, शरीरामध्ये काय जाणवतं आणि सूर्याचा प्रवास कोणत्या दिशेकडे सुरू होतो. क्लिअर. तर पुढे बघा याचा डिफरन्स. पहिला पॉइंट क्लिअर, व्याख्या लिहायची डिफरन्स मध्ये. दुसऱ्या पॉइंट पासून एकदम छोटे छोटे पॉइंट्स घेतले, ते पॉइंट्स लक्षात ठेवायचे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला एक्झामला लिहिताना इझी पडेल. एक तुम्हाला सिक्वेन्स माहिती असला पाहिजे. आपण जेव्हा ऋतू लिहितो तेव्हा ऋतूचा सिक्वेन्स डबल एकदा रिपीट करते. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. ओके, ह्याला आपण पाठ कसं केलं होतं, शिवग्री, वर्षा, शरद, हेमंत. पहिले 3 ऋतू येतात आदानकाळात, आदानकाळ. खालचे 3 येतात विसर्ग काळ. तुम्ही जर ऋतूचा कॉमन पॅटर्नचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे हे पॉइंट्स क्लिअर होते. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं, शिशिर ऋतूमध्ये बल हे कमी होत जातं शिशिर ते ग्रीष्म पर्यंत, आणि नंतर वर्षा ते शरद पर्यंत काय होतं, बल हे वाढत जातं. कळलं, इथून बल कमी होतं आणि नंतर बल वाढत जातं. हे 2 पॉइंट लक्षात ठेवा, तुम्हाला डिफरन्स मध्ये कामाला येतील. हा सिक्वेन्स कधीच विसरायचा नाही. शिवग्री, वर्षा, शरद, हेमंत. ओके, शिवग्री, वर्षा, शरद, हेमंत हा सिक्वेन्स चुकूनही कधीच विसरायचा नाही. सिक्वेन्स चुकला म्हणजे तुमचं सगळं पुढचं चुकणार आहे. पहिला डिफरन्स मध्ये पहिला पॉइंट तर व्याख्याचा झाला आपला. ठीक आहे, व्याख्या पहिला पॉइंट झाला. ओके, दुसऱ्या पॉइंट मध्ये ऋतू. आदान काळात कोणते ऋतू येणार, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. पहिले ते. विसर्गामध्ये कोणते येणार, शिवग्री इथं झालं, वर्षा, शरद आणि हेमंत. क्लिअर, हे 3 ऋतू येणार. पुढे मास म्हणजे मराठी महिना. मराठी महिन्यामध्ये शिशिर ऋतूची सुरुवात आणि ग्रीष्म ऋतूचा शेवट लिहायचा आहे. शिशिर ऋतूची सुरुवात कधी होते, माघ मध्ये होते आणि ग्रीष्मचा शेवट कधी होतो, आषाढ मध्ये होतो. म्हणजे माघ ते आषाढ पर्यंत काय असणार, तुमचा आदानकाळ असणार. विसर्ग काळ श्रावणापासून सुरुवात होतो, श्रावण आणि पौष पर्यंत राहतो. म्हणजे वर्षा ऋतूची सुरुवात श्रावणात होते, हेमंतचा शेवट पौष महिन्यामध्ये होतो. ओके, क्लिअर सगळ्यांना.
पुढे सूर्य कोणत्या आयनामध्ये असतं? आदान काळामध्ये उत्तरायण, आपण म्हटलं होतं उत्तरेकडे प्रवेश करतो सूर्य, आणि विसर्ग काळामध्ये दक्षिणायन, दक्षिणेकडे प्रवेश करतो. क्लिअर? 3 पॉइंट. सूर्याचं बल आदान काळामध्ये अधिक असतं सूर्याचं बल. लगेच दुसरा पॉइंट कव्हर करा. चंद्राचं बल इथं कसं असतं? क्षीण असतं. वातावरणामध्ये उष्णता वाढलेली असते आदान काळात. डेफिनेशन वरूनच आपण हे पॉइंट्स घेतोय. ओके, सूर्यबल जास्त असतं, चंद्रबल कमी असतं. एक्झॅक्ट अपोजिट इकडं चंद्राचं बल हे क्षीण होतं आणि सूर्याचं बल हे अधिक जाणवतं. हे तुमचे किती पॉइंट झाले? 2, 3, 4, 5 आणि 6 पॉइंट झाले डिफरन्स. व्याख्या, काल, मास, चंद्रबल, सूर्यबल. ओके, त्याचबरोबर सूर्याचा आयन. क्लिअर हे सगळ्यांना पॉइंट्स? आत्ताच फ्लो चार्ट मध्ये तुम्ही रफ मध्ये लिहिलं तरी चालेल, नंतर तुम्हाला वेगळा वेळ द्यायची गरज नाही. पुढे 7 नंबरचा पॉइंट, वायू. आपण काय म्हटलं होतं, इकडे आदान काळामध्ये वायू वाढतो, त्यामुळे वृक्षता वाढते आणि शोषणाचं कार्य होतं. ठीक आहे, वायूची वृद्धी होते आणि शोषण, शरीरातील जलांश सगळा निघून जातो आणि शोषण होते. विसर्ग काळामध्ये वायू क्षीण होतो आणि त्यामुळे तृप्तिकारक ठरत. ठीक आहे, पुढे रस. रसामध्ये इथं वृक्षता आहे, उष्णता आहे, त्यामुळे शेवटचे 3 रस घ्यायचे. आणि इकडे काय? तृप्ती आहे, बल वाढते तिकडं, म्हणून पहिले 3. जसं की स्वादू, अम्ल, लवण इकडे येणार. इथं कटु, तिक्त, कषाय. तिक्त, कषाय. ओके, जे रस शरीराचं शोषण करतात ते रस येणार आदान काळामध्ये. जे रस शरीराची वृद्धी करतात ते रस येणार विसर्ग काळामध्ये. देन शरीराचं बल. शरीराचं बल कमी कमी होत जातं. आता ह्याच्यामध्ये आपण काय म्हटलं? शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. याच्यामध्ये शरीराचं बल कमी कमी होत जाणार. देन वर्षा, शरद, हेमंत. याच्यामध्ये शरीराचं बल वाढत वाढत जाणार. ठीक आहे, इकडं कमी होतंय आणि इकडं वाढत चाललंय. ओके, क्लिअर? देन वातावरण. बाहेरील वातावरणामध्ये इथं काय असणार? वृक्षता असणार. ठीक आहे, वृक्षता. इथं काय असणार? शीतता असणार. एक डेफिनेशन जरी तुम्ही पाठ केली ना तरी तुम्ही पुढचे पॉइंट्स कोरिलेट करून लिहू शकता. अग्निबल. अग्निबलाचा सेम हा पॉइंट रिपीट करायचा. शी व ग्री. अग्निबल पण ह्याच्यामध्ये काय कमी कमी होत जातं आणि इकडं वर्षा, शरद आणि हेमंत ह्याच्यामध्ये काय होतं? अग्निबल वाढत वाढत जातं. ओके, 7, 8, 9, 10, 11 पॉइंट होते. हे सगळे पॉइंट्स तुमचे कव्हर झाले पाहिजे. एकदम सोपे पॉइंट्स आहेत, त्याच्यामध्ये लक्ष ठेवायचं काहीच नाही. इकडचे जे 10 पॉइंट आहेत ते जरी तुम्ही पाठ केले तरी सगळे पॉइंट्स कव्हर होतात. इकडले तुम्ही लिहू शकता. ओके, फर्स्ट काय? व्याख्या, ऋतू, मास, आयन, सूर्यबल, चंद्रबल. ठीक आहे, सूर्यबल, चंद्रबल झाल्यानंतर वायू, रस, शरीरबल, अग्निबल आणि देन वातावरण. क्लिअर सगळ्यांना? इथे तुमचा एक एसक्यू कव्हर होतोय. जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्हाला पुन्हा ह्याला रिपीट करायची गरज पडत नाही. आणि बाकीचे जे काही या अध्यायावर आपल्याला लेख विचारले जातात, प्रत्येक ऋतू हा ऍप मध्ये आपण खूप व्यवस्थितरित्या कव्हर केलाय. कॉमन पॉइंट्स तुम्हाला ऋतूचे सांगितलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे जे काही आयुर्वेदा मराठीच्या लिंक्स आहेत, व्हॉट्सअपची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे, त्यासोबत कनेक्टेड राहा. त्यामुळे तुम्हाला सगळे जे काही इम्पॉर्टंट LAQ, SAQ सगळ्या टॉपिकचे जे काही सिरीज सुरू होतात त्याशी तुम्ही अपडेटेड राहाल. आणि बाकीचे जे काही डिटेल्स लेक्चर्स आहेत ते आपल्या आयुर्वेदा मराठीच्या ऍपमध्ये अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, होप सो सगळ्यांना हा टॉपिक समजला असेल आणि हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळे इग्नोर करू नका. थँक्यू.